एकीकडे देश विकासाच्या आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा करत आहे, पण दुसरीकडे भटके विमुक्त समाजातील हजारो कुटुंब आजही पाणी, आरोग्य, शिक्षण आणि निवाऱ्यासारख्या मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत. पुण्यातील नवले ब्रिज कडून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वसलेली पारधी समाजाची वस्ती विकासाच्या दाव्यांमागचं हेच वास्तव समोर आणते. पुण्याच्या गजबजाटापासून काही पावलांवर असलेल्या या वस्तीत सुमारे 1000 ते 1500 लोक वास्तव्यास आहेत. तीन पत्रे, ताडपत्री आणि लाकडी फळ्यांच्या आधारावर उभ्या राहिलेल्या झोपड्या, उघडी गटारे, पाण्याची अपुरी व्यवस्था आणि मूलभूत सुविधांची कायमची प्रतीक्षा हेच इथलं दैनंदिन वास्तव आहे. खाली माणसं म्हणते, कॉर्पोरेशन म्हणते इथंच निघा. ही जगासाठी आम्ही 25-30 वर्ष राहिलं. आमची बाई एक मेले, इथं 4-5 लेकरं मेले, एक बाई मेले, 2 गडी माणसं मेले. कॉर्पोरेशन येऊन 4-4 दिवस 5-5 दिवस गाडी इथं थांबवते ढकलू काढायला. आम्हाला पासून बी आम्ही जाते नाही. एवढे वर्ष झाले काठीले हाणते, हे करते, पोलीस स्टेशन घेऊन जाते, परत आम्ही जाते नाही. आम्हाला पुढं कुठं थोडी जगा द्या, आम्हाला रूम द्या, कुठं जगा द्या, आधार कार्ड द्या, मतदान कार्डचा काय थोडी द्या, तुम्हाला आम्ही मतदान टाकणार. तुम्ही काय म्हणते आम्ही ऐकते, मग आमचा पण जरा विचार करा की तुम्ही. रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या अवस्थेत महिलांसाठी जगणं अधिकच कठीण आहे. शौचालय नाही, स्वच्छ पाण्याची सुविधा नाही. गरोदर महिलांना तर अनेकदा जीव मुठीत धरून दिवस काढावे लागतात. कागदपत्रांच्या अभावामुळे उपचारांसाठी दवाखान्याचे दरवाजेही अनेकदा बंद होतात. आधार कार्ड द्या, मग डिपोजिशन भरा, तेव्हा तुमचं डिलिव्हर होणार, नाहीतर तुमचं डिलिव्हर नाही होणार. आम्ही बसून बसून वैताग येते, दवाखाने समोर बसून बसून त्रास होते. मग डॉक्टर कोण धरत नाही, विचार करत नाही. आम्हाला असे होते, जीव कळला आपल्यासाठी बघून बघून घराला घेऊन परत येते मी. परिस्थिती इतकी बिकट आहे की अनेक महिलांना घरातच बाळंतपण करावं लागतं. स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव, अपुरं पाणी आणि असुरक्षित वातावरण यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. विकासाच्या गप्पांमध्ये हरवलेल्या या वेदना मात्र कुणाच्या नजरेसच पडत नाही. घराला अन्न गरम पाणी करून टाकते मी, ते उकळून ते गरवार बायाला ते पियाला द्यायच्या ग्लास मध्ये. ते पिल्यानंतर ना जास्ती कळ येते, त्याला कळ आल्यानंतर ना मी डिलेवार करते. कुणाचं डिलेवार म्हणजे कुणाचं लेकर जिवंत राहते, कुणाचं फैल होते. ते काय करायचं, आपला नशीब माझीच नाही. शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधीचा अभाव असल्याने येथील अनेक तरुणांना हवं तसं काम मिळत नाही. त्यामुळे रोजंदारी, भंगार गोळा करणे किंवा इतर असंघटित कामांवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. आता 20-25 वर्षे झाले आमच्या आई वडील इथंच राहायला आहे, पण आमचं जन्म इथंच झाले. पण आतापर्यंत आम्हाला इथं काही सुविधा नाही, काय नाही. पण मोठे मोठे लोक येते, पण इथं काही सुविधाचं काही व्यवस्था करत नाही, फक्त बोलून जाते, पण आजपर्यंत काही केलं नाही आहे. म्हणजे आम्ही आहे कर्नाटकचं, पण आम्ही इथं आले पोट भरायसाठी, आम्ही कामधंद्यासाठी इथं आले. हातावर आम्ही कामं करून खाणारी माणसं आहे. एक तर रोडावरचं कामं करतोय आम्ही, पण आता ते रोडावरचं पण कामं आमचं बंद झाले. त्याच्यासाठी ते आता मशीन निघले, आम्ही दगडी फोडायचं कामं करते. तर आता आमच्याकडे एकच उपाय होता, ते लिंबू मिरचीचं आहे. ते लिंबू मिरची आम्ही हप्त्यावरनं एकदा विकते. ते पण आता कधी विकते कधी नाही विकत. पण आमच्याकडे आता ते 1 दिवस विकून आम्ही 8 दिवस घरी पडून जाते. पण आमच्यासाठी आता कामधंदे पण बंद झाले. स्थानिकांच्या मते गेली 30 वर्षे ही वस्ती इथेच आहे, पण आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक कुटुंब लिंबू मिरची विकून किंवा छोट्या मोठ्या कामांवर संसाराचा गाडा ओढत आहेत. असं पोटासाठी कुठं कोणी भीक मागायला जाते, कोणी लिंबू मिरची जाते, आपला कोणी दगड फोडायला जाते. आता ते पण काम सगळं बंद झालं. असं रोडावर पडून राहते. मोठ्या मोठ्या माणसाला जागा भेटते, आम्हाला जागा कोणी देत नाही. आता कॉर्पोरेशन वाले येते, आम्हाला हाकलून टाकतंय. रोडावर जाऊन झोपायचं, रोडावर नाही पण हाकलून टाकतंय. आमचं एवढं एवढं लेकरं बाळ आहे, आम्ही कुठं जायचं, कुठं राहायचं.
तुम्ही तरी थोडं मोठ्याच्या शर्मान लोकांना जागा भेटते, असं गोर गरीबला पण थोडं बहुत जरा बघायचं. सर्वात वेदनादायी वास्तव म्हणजे इथल्या अनेक मुलांचं बालपण. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा इतर कागदपत्र नसल्यामुळे अनेक मुलांना शाळेचा उंबरठाही ओलांडता येत नाही. हातात पुस्तक असण्याच्या वयात ही मुलं आयुष्याशी 2 हात करताना दिसतायत आणि त्यांचं भविष्य अजूनही अंधारातच आहे. स्वाधार ही संस्था वंचित महिला आणि मुलांसाठी काम करते. वंडर सिटी वस्तीत आम्ही गेले 2 वर्षापासून डिसेंबर 23 पासून कामाला सुरुवात केलेली आहे. या वस्तीतल्या लोकांना बेसिक मूलभूत सुविधाही नाही आहेत. टॉयलेट, पाणी, बाथरूम या सुविधा पण नाहीत. कोणती कागदपत्र नाही आणि सर्व मुलांचे जन्म घरी झाल्यामुळे त्या कोणाचे जन्म दाखले, आधार कार्ड नाहीयेत. आमची स्वाधार संस्था ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. त्यामुळे आम्ही पहिला मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, पण आम्हाला इथे खूपच अडचणी आल्या. शाळेत दाखल करायचं म्हटलं तरी मुलांना प्रथम आधार कार्डचीच गरज आहे. कारण जरी RT ऍक्ट अंतर्गत मुलांना शाळेत दाखल करून घेतलं तरी UDAS किंवा त्यांना DBTचा लाभ मिळण्यासाठी त्यांचं आधार कार्ड गरजेचंच आहे. मुलांना प्रवेश देत नव्हती, पण इथल्या पुणे महान शिक्षण विभागाने आणि शाळा क्रमांक 162 थोरवे शाळेतील मुख्याध्यापक आणि राणी मॅडम आणि शिक्षकांनी पण सहकार्य केलं आणि मुलांना विना आधार कार्ड दाखल करून घेतलं. पण मुलांना DBTचा लाभ मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होण्यासाठी त्यांचे आधार कार्ड आवश्यक होतं, म्हणून आम्ही आधार कार्ड करायला सुरुवात केली. प्रथम आम्ही क्षेत्रीय कार्यालयात गेलो, पण तिथे जन्म दाखला असल्याशिवाय आधार कार्ड निघणार नाही असं सांगितलं. मग आम्ही ससूनला गेलो की वयाचा दाखला काढून त्याच्यावर मुलांचे आधार कार्ड निघतात का, पण वयाच्या दाखल्यावरही आधार कार्ड निघलं नाही. मग आम्ही कात्रजच्या तलाठी ऑफिसमध्ये गेलो. तिथं आम्ही सविस्तर सगळ्या मुलांच्या यादीसहित लेटर दिलं की मुलांचे इथले आधार कार्ड निघावे, पण तिथेही काही झालं नाही. मग आम्ही CWC येरवडा इथे गेलो. तिथल्या पालकांना आणि मुलांना पण घेऊन गेलो होतो. तिथेही खूप प्रयत्न केले, पण अजूनही तिथनं काही आम्हाला यश मिळालं नाही. आमचा पत्रव्यवहार शासनाबरोबर चालूच आहे. वेगवेगळ्या कार्यालयात आम्ही भेटी देतच आहोत. आता आम्ही मंत्रालयापर्यंत पण गेलो आहे की मुलांचे आधार कार्ड, कारण त्यांना भारतीय म्हणून ही ओळख, आपल्या देशाचे ते नागरिक आहेत, त्यांना भारतीय म्हणून ही ओळख असणं त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मोठमोठ्या विकासाच्या घोषणा आणि डिजिटल भारताची स्वप्न रंगवली जात असताना शहराच्या एका कोपऱ्यात अजूनही काही कुटुंब पाणी, शौचालय, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत. प्रश्न एवढाच, विकासाच्या या प्रवाहात भटके विमुक्त समाजाचा क्रमांक नेमका कधी लागणार?